रायगडात राजकारण तापलं. नागोठणे जिल्हा परिषद मतदारसंघात किशोरभाई जैन यांना जनतेतून मोठं पाठबळ आणि समर्थन. राष्ट्रवादी, भाजपा, शेकाप युतीचे उमेदवार किशोरभाई जैन जिल्हा परिषद निवडणूक रिंगणात. रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक मताधिक्याचा माझा विजय असेल, किशोरभाई जैन यांना विश्वास. नागोठणे जिल्हा परिषद गटात चुरसपूर्ण लढत. शिंदे शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात काटेकी टक्कर. रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार प्रसार शिगेला पोहोचलाय. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मित्रपक्षाच्या युतीच्या माध्यमातून सक्षम, कार्यकुशल, सामाजिक प्रश्नांची जाण असलेले आणि जनसेवेत अविरत वाहून घेणारे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवलेत. नागोठणे जिल्हा परिषद गटात चुरसपूर्ण लढत पाहायला मिळत असून राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शेकाप मित्रपक्ष युतीचे उमेदवार किशोरभाई जैन पुन्हा निवडणूक रिंगणात ताकदीने उतरलेत. किशोरभाई जैन हे विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत असून नागोठणे जिल्हा परिषद मतदारसंघात त्यांना जनतेतून मोठं पाठबळ आणि समर्थन मिळताना दिसतंय. किशोरभाई जैन यांना खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे यांच्यासह भाजपच्या नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा पाठिंबा असल्याने जैन यांचं पारडं जड झालंय. जनतेच्या पाठिंब्याच्या जोरावर रायगड जिल्ह्यातील सर्व उमेदवारात सर्वाधिक मताधिक्याचा माझा विजय असेल असा विश्वास किशोरभाई जैन यांनी व्यक्त केलाय. मागील अनेक वर्ष समाजकारण आणि राजकारणात सक्रिय राहून सर्वसामान्य माणूस व विकासाला केंद्रबिंदू ठेवत सर्वसमावेशक काम केल्याने आता जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद आणि भरभरून प्रेम मिळत असल्याची भावना किशोरभाई जैन यांनी व्यक्त केली आहे. नागोठणे विभागाचा सर्वांगीण शाश्वत विकास आणि परिवर्तन घडवून आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचं जैन यांनी म्हटलंय. किशोरभाई जैन यांचा जनसंपर्क दांडगा असून सामाजिक, शैक्षणिक कार्याचा आवाका देखील मोठा आहे. जैन यांनी आजवर समाजासाठी, जनहितासाठी आणि सर्वसामान्यांच्या उत्कर्षासाठी दिलेलं योगदान उपयुक्त आणि प्रभावी ठरणार आहे. जनतेतून त्यांना मिळणारा पाठिंबा पाहता किशोरभाई जैन नागोठणे जिल्हा परिषदेचा गड राखणार असल्याचा विश्वास वरिष्ठ नेतेगण आणि युतीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय. या विभागातील अनेकविध प्रलंबित प्रश्न, समस्या मार्गी लावून जनतेला योग्य तो न्याय देणार असल्याची ग्वाही किशोरभाई जैन यांनी दिली आहे. ही निवडणूक आव्हानात्मक नसून सहज सोपी असल्याचं जैन यांनी म्हटलंय. किशोरभाई जैन हे प्रचाराच्या निमित्ताने मतदारसंघातील गाव खेड्यापाड्यात घरोघरी पोहोचत असून जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने मला पुन्हा एकदा संधी मिळेल आणि नागोठणे विभागाच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वास किशोरभाई जैन यांनी व्यक्त केलाय. धमशील सावंतसह न्यूज ब्युरो, रायगड. हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। किशोर भाई का है सो, किशोर भाई आला, किशोर भाई आला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय हो, तटकरे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। विजय हो, भाजप शेकाप इष्टीचा विजय हो। तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये नागोठणे गटातून आपण या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहात. कशा पद्धतीने या निवडणुकीकडे बघता आपण? आव्हानात्मक आहे का की सोपी आहे निवडणूक? काय बघता आणि काय संकल्पना विकासाच्या आहेत? निवडणूक 11 ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहेत. सगळ्याच्या सगळ्या ग्रामपंचायतीमध्ये मताधिक्य आहे. प्रत्येक बूथवरती चांगले कार्यकर्ते आहेत, निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यामुळे विजय हा रायगड जिल्ह्यातला सगळ्यात अविस्मरणीय असा चांगला विजय मला मिळेल हा विश्वास मला आहे. आणि गेली 5 वर्ष मी जे काही काम केलेलं आहे त्या कामाची पोचपावती जनता मला या निवडणुकीत 100% देईल. आणि पुढचे विजन्स जे माझे आहेत ते सगळे मी माध्यमांशी बोलतोय, सगळ्यांशी बोलतोय. अजितदादा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आले होते, त्या प्लॅटफॉर्मवरती मी त्यांच्यासोबत त्यांच्या पक्षात का गेलो हे जाहीररित्या सांगितलेलं आहे. आणि ते जनतेच्या मनातलेच विषय आहेत आणि जे मी बोलतो त्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये दिसतात, झालेल्या असतात, पूर्ण होतात. हा जनतेला विश्वास नागोठणे भागातील सगळ्या आहे
आणि ते विजन सगळे पूर्ण करण्यासाठी आता मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यामुळे राज्य शासन, केंद्र शासन आणि येणारी रायगड जिल्हा परिषदची सत्ता हे तिन्ही माध्यमं फार प्रभावी आहेत आणि या सगळ्या प्रभावी माध्यमाचा उपयोग सर्वांगीण विकासासाठी सगळ्या बाजूनी, अगदी एखाद्या गावामध्ये एसटी जात नसली तर ती जाण्यासाठी काय करायला पाहिजे हेही मला माहिती आहे. एखाद्या गावामध्ये लाईटचे पोल नसतील तर ते पोल कसे आणायचे डीपीडीसी मधनं मंजूर करून हे मला माहिती आहे. एखादी आता समजा नागोठण्यामध्ये लाईट जाण्याची समस्या आहे तर ती जाण्यासाठी काय केलं, ती समस्या पूर्ण करण्यासाठी काय केलं पाहिजे. तर या ठिकाणी एक वेगळा फीडर बसून नागोठण्याची नेहमीची जी लाईटची प्रॉब्लेम आहेत ते थांबतील, त्याचं नियोजन मी करू शकतो, मी सांगू शकतो, अधिकाऱ्यांकडनं त्या गोष्टी करू शकतो. तरुणांसाठी एक जे प्रेरणास्थान आपले जे छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे ते स्मारक सगळ्या ठिकाणी मी करतोय. नागोठण्यामध्ये गेल्या 5 वर्षात नागोठणे शहराचं एक चांगलं स्मारक मी केलेलं आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मी स्मारक उभं करण्याचं काम केलेलं आहे. आरोग्याचा विषय आहे. आरोग्याच्या विषयामध्ये हॉस्पिटलच्या जिल्हा परिषदचा सदस्य चेअरमन असतो, पीएचसीचा चेअरमन असतो. त्या पीएचसी मध्ये इतकी मोठी सरकारी यंत्रणा असते, परंतु कंट्रोल नसल्यामुळे पीएचसी मधल्या जे विषय आहेत ते असेच राहत असतात. पण मी स्वतः 5 वर्ष त्याच्यात काम केलेलं आहे. सगळ्या मीटिंग्स मी वेळोवेळी घेतलेल्या आहेत. त्यांना लागणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी मी इंडस्ट्रीजना काही आवाहन केलं, CSR फंड मिळवण्याचा प्रयत्न केला. जिल्हा परिषदच्या माध्यमातून, राज्य शासनाच्या माध्यमातून अनेक फंड तिथे आणून दिले. मी अनेक फंड आणून देताना काही काही ठिकाणी उपकेंद्र पाहिजे होते, ते उपकेंद्र तयार केलं. म्हणजे आरोग्याची बाजूही चांगली असली पाहिजे. शैक्षणिक बाजू चांगली होण्यासाठी मी एक शैक्षणिक हब नागोठण्यामध्ये बनवलाय. त्यातून हजारो मुलं तयार होत आहेत, ते नोकरीला लागत आहेत. त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी त्यांच्या कुटुंबियाचे आहेत आणि ते सर्वसामान्य कुटुंबातली लोक आहेत. जी मुलं माझ्याकडे शिकायला येतात ती सर्वसामान्य कुटुंबातली आहे. म्हणजे शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधा ज्यासाठी पाणी, लाईट, रस्ते जे आदिवासी वाड्यांवरती पोचायला पाहिजे, इतर ठिकाणी जे मेन रोड पासून जोड रस्ते आहेत ते व्हायला पाहिजेत, जेवढे शक्य झाले तेवढे केलेले आहेत. परंतु आता सत्तेचा मोह माझ्यासोबत साथ म्हणजे मोठी असल्यामुळे काही वेळेमध्येच या गोष्टी मी पूर्ण करू शकतो आणि मला खात्री आहे की माझ्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. तटकरे साहेबांचा आशीर्वाद मला आहे. या ठिकाणी असणारे आमदार मला सहकार्य करतील, खासदार जे आहेत राज्यसभेचे ते मला सहकार्य करतील आणि त्यांचे सगळे मतदान मला यावेळी मिळणार आहेत. आणि म्हणून मी सुद्धा त्यांच्या या सगळ्या सहकार्याचं रूपांतर त्यांनी दिलेले विकास कामं करून घेण्यासाठी नक्की करीन, हा विश्वास मला या ठिकाणी आहे. तर 5 पक्ष एकत्रित आपल्या विरोधामध्ये लढतायत. आपण सेटअपची देखील आपल्याला आता साथ मिळाली. कसा फायदा होईल? भाजप आपल्यासोबत आहे, राष्ट्रवादीतून आपण उभे आहात. खरं तर 5 पक्ष तुम्ही बोलताय त्यातला जिल्हा परिषदचा सदस्य जो आहे तो शिंदे गटातून उभा आहे. त्याला अधिकृत उमेदवारी शिंदे गटातून मिळाली आहे. पंचायत समितीचे 2 उमेदवार जे आहेत ते उबाटा म्हणून उभे आहेत. दुसरे त्यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, अजून 1-2 पक्ष असे जे आहेत त्यांनी साथ दिलेली आहे. परंतु माझं स्पष्ट मत आहे की उबाठा आणि शिंदे गट अशी अधिकृत कुठली युती पक्षाकडून जाहीर झालेली नाही. पक्षाची स्पष्ट धोरणं आहेत की उबाठा आणि शिंदेच्या सोबत कधी उबाटा जाऊ शकत नाही, एवढी परिस्थिती शिवसेनेवर कधीच येणार नाही, हे स्पष्ट संजय राऊत साहेबांनी सांगितलेलं आहे. परंतु आपल्या नागोठणे भागामध्ये हा कुठेतरी फार्स करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि कुठेतरी आमचे जे कार्यकर्ते पूर्वश्रमीचे आहेत ते 2-4 लोकांना घेऊन ते उबाठाचं आणि शिंदेचं युती आहे वगैरे भासवण्याचा प्रयत्न होते. परंतु शिंदे उबाठा हा विषय कधी जनतेला मान्य होणार नाही आणि लोकांना हे कळते की ही फसवणूक चाललेली आहे आणि त्यामुळे ते पेटीत ही युती आहे का नाही ते दाखवतील. नागोठणे शुद्ध पाण्याचा फिल्टरचा जो प्लॅन आहे किंवा महापूर आहे, या समस्या अनेक वर्षापासून भेडसावत आहेत, काय सांगा? नाही, मुळात फिल्टर पाण्याचा प्रश्न आता मार्गी लागलेला आहे. तटकरे साहेबांच्या माध्यमातून पूर्वी 2 वेळा पैसे आले, त्याची कामं झाली. नंतर असं लक्षात आलं की मीरानगर, गावठाण, मुरावाडी इथे पाणी पोचू शकत नाही. म्हणून मी युती सरकारच्या आपल्या महाआघाडी सरकारच्या माध्यमातून वाढीव रक्कम 4 कोटीची मंजूर करून आणली. तेही काम पूर्ण झालेलं आहे. पण फिल्टर पाणी आता सोडण्याच्या तयारीत आम्ही आहोत. परंतु असं लक्षात आलं
की पाण्याचं बिल खूप वारेमाप येणार आहे, ती जनता भरू शकणार नाही, म्हणून लाईट बिलचा प्रॉब्लेम येईल, म्हणून सोलर सिस्टम घ्यावी आणि रॉ वॉटर पण चालू राहायला पाहिजे. म्हणून नदीतनं जो पूर्वी पाणी कट व्हायचं आणि पावसामध्ये आपली अडचण व्हायची, म्हणून बाहेरून 1-2 किलोमीटरची लाईन टाकून फिल्टर पाणी रॉ वॉटर सुद्धा गावात देतोय आपण, जेणेकरून लोकांना भार सुद्धा त्याचा कमी येईल आणि दोन्ही गोष्टीचा उपयोग होईल. हा एक फिल्टर पाण्याचा विषय झाला. पुराच्या पाण्याच्या बाबतीत मी बोललेलो आहे की राज्य शासनाच्या त्या विभागातना महाड आणि चिपळूणच्या धर्तीवरती नदीचं पात्र खोलीकरण करून, गाळ काढून, पात्र रुंद करून, त्याचं सगळं पिचिंगचं काम करून पुढच्या 25-50 वर्ष साधा पूर नागोठण्यात येणार नाही अशी व्यवस्था करून घेण्याचं माझं मानस आहे. आणि माझ्यासमोर चित्र स्पष्ट आहे की त्याच्यासाठी मी कशा माध्यमातून या गोष्टी मिळवायच्या, हा सगळा उपयोग मला केलेला पक्ष परिवर्तन सत्तेच्या माध्यमातून मी राष्ट्रवादी पक्षात आल्यामुळे मला सगळ्यांची साथ मिळून ह्या गोष्टी मला पूर्ण करता येतील. निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, जोरात प्रचार आहे, विरोधक देखील शड्डू ठोकून बसलेले आहेत. जनतेला आपलं काय आव्हान आहे? जनतेला एकच आव्हान आहे, मी समाजकारण करणारा माणूस आहे आणि मी कुठलेही आश्वासन देत नाहीये. मी जे पूर्तता केलेली कामं आहेत ती सगळ्या तुमच्या समोर आहेत, जनतेच्या समोर आहेत. मग शिक्षण व्यवस्था असेल, जिल्हा परिषदच्या माध्यमातून केलेली कामं असतील, ही सगळ्यांच्या समोर आहेत. सर्व समावेशक अशी कामं मी लागणारी करतोय. त्यामुळे मला हे समोर आव्हान नाही आहे, समोरच्या याचं काही असं आव्हान आहे असं मला वाटत नाही, कारण कुठली पार्श्वभूमी त्यांच्याकडे समाजकारणाची नाही आहे. आणि म्हणून जनतेला मी आवाहन करेन की निवडणुका होऊन जातील, वेळ निघून जाईल, पण अशी वेळ आली नाही पाहिजे की आपल्या पेट्या कुठेतरी मागे पडतील, कुठे कमी पडतील, कुठेतरी आपण त्या फार्सला भुलून जाऊ. हा माझा आत्मविश्वास आहे की जनता एवढी आमच्या भागातली हुशार आहे, ती माझ्या पाठीशी उभी राहील, हा विश्वास सुद्धा मला आहे. विजयाची खात्री आहे? विजय हा इतका चांगला होईल. 11 ग्रामपंचायती माझ्याकडे ज्या आहेत ते सगळ्या माझ्याकडे आहेत. त्याच्यातली सगळी प्रमुख मंडळी जी निष्ठावंत आहे ती माझ्यासोबत आहे, ती माझ्यासोबत हिरिरीने काम करत आहेत. भारतीय जनता पक्ष माझ्याबरोबर आहे, शेतकरी कामगार पक्ष माझ्याबरोबर आहे. ह्या सगळ्यांचं मताधिक्य इतकं आहे की या 28,000 मतातना ही मतं जी आहेत ही वन साईड चालतील. फार काय फरक पडणार नाही. विहिरीतनं एखादा डबका काढला बाहेर, एखादा डबडा बाहेर काढला यांनी पैसे देऊन, त्यांनी फार काय मोठा फरक मला पडेल असं वाटत नाही. आणि सगळे निष्ठावंत लोक असल्यामुळे सगळ्यांकडे आमिष दाखवण्याचा प्रयत्न होतोय. सगळे आमच्या प्रमुख मंडळींना फोन करून हे करू ते करू, पैसे देऊ, या सगळ्या आमिषाचे, पण सगळेजण म्हणतात की आम्हाला निष्ठा आहे आमची, ती महत्वाची आहे. आम्हाला किशोर जैन किंवा व्यक्ती वेगळे हा विषय वेगळा आहे, पक्षाचे आदेश आहेत, त्या आदेशाने गेली 30 वर्ष आम्ही काम करतोय. जर आदेश तो मोडला तर ते आमच्यासाठी परवडणार नाही आणि आम्हाला ते मान्य नाही. आणि म्हणून या कुठल्याही लोभाला आमचे कार्यकर्ते, ज्येष्ठ पदाधिकारी कोणी बळी पडत नाही आणि मतदान पेटीमध्ये ते दाखवून देतील की मतदान पूर्वीपेक्षा खूप जास्ती झालेलं आहे. आणि मला पूर्ण आत्मविश्वास आहे कोणी कुठेही काही असं वेगळ्या गोष्टी होणार नाहीत. सगळेजण माझ्याकडे विश्वास ठेवून काम करतील, मला सहकार्य करतील. त्यामुळे समोरचा उमेदवार मला आव्हान आहे असं काही वाटत नाही. पण त्यांनी सुद्धा या निवडणुकीची प्रक्रिया जी आहे ही लढली, त्यात काही गैर नाही, लढण्यात काही गैर नाही. लढायला पाहिजे, लोकशाही प्रक्रिया आहे. त्याच्यातून जनतेशी प्रेम भविष्यात वाढवण्याची संधी त्यांना मिळेल किंवा लांब राहण्याची संधी मिळेल. आता त्यांच्यावर आहे ते, त्यांनी कसं या निवडणुकीनंतर वागायचंय लोकांची, तो त्यांचा बदल त्यांनी करायचा का नाही करायचं ते ठरवते. पण हा विकासाच्या नांदीसाठी घेतलेला निर्णय मला यशस्वी वाटतोय. मला विकासाच्या नांदीची ग्वाही जनतेला देता येते की पूर्वीपेक्षा अजून मोठ्या प्रमाणात आपल्या ह्या भागाचा विकास मी करू शकेन.